तर नमस्कार. आणि कर्लीच्या रस्त्यासोबत असणार आहे नाचणीची भाकर असणार आहे, अस्मिताने बनवलेली आहे. इकडे पण भाकऱ्या पण रेडी आहेत आणि कर्लीचा रस्ता पण रेडी आहे. तर आपण आणि ह्याच्यामध्ये जो वाटण होतं ते वाटण घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये मस्त आता फोडणी झालेली आहे, मस्त वास सुटलेला आहे, वास एकदम कर्लीचा पण आहे. आणि या बाजूला आपल्या कर्लीला उकळी आलेली आहे. कर्ली आता मस्त उकडते इकडे, आता रेडी झाले असेल कदाचित, टेस्ट करावी लागेल. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे रविवार आणि रविवार असल्यामुळे घरामध्ये काहीतरी स्पेशल पाहिजे म्हणून आज बनवतोय अस्मिता कर्लीचा जो रस्ता बनवतो आम्ही आज. जोडीला असणार आहे नाचणीची भाकर किंवा तांदळाची भाकर. कर्ली खाणं म्हणजे आमच्यासाठी सर्वात म्हणजे एकदम हे काम आहे, म्हणजे असं टेस्टी असते कर्ली मच्छी खाण्यामध्ये. काटे तर भरपूर असतात पण त्याची टेस्ट असते ना सर्व मच्छींमध्ये, म्हणजे हलवा असेल, पापलेट असेल किंवा सुरमई असेल, कर्लीची टेस्ट एकदम अलगच असते. आपण गावाकडे बघतो जुनी माणसं कर्लीच सगळं मच्छी खायची. तर आजचा प्लॅन चालू स्पेशल कर्लीचा रस्ता. चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. अस्मिता आहे किचन मध्ये आणि बाबू आमचा इकडे काय करतोय, बोलत नाही काय ना तू. बाबू आमच्या इकडे सध्या म्हणजे मोबाईल बघून साईडला आपण खातोय. चला आपण तयारीला लागूया आतमध्ये आणि जाऊया आपण. दुपारी गेलो मार्केटला, विरारच्या मार्केटमध्ये. तर कर्ली घेतलेली आहे, 240 रुपये भेटतो पूर्ण मासा. आता आपण मॅरिनेट करतो यासाठी. त्यासाठी आपण काय घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे आणि ते आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि धणे बडीशेप ना, धणे बडीशेप घेतले याच्यामध्ये. परत याच्यामध्ये घेतो आपण मसाला, घेतोय कोकणी मसाला आणि 2 चमच घेतोय. त्याच्यानंतर पूर्ण हे साहित्य म्हणजे मिक्स करायचं आहे. आणि किती मिनिट होतं अस्मिता, 15 ते 20 मिनिटं असं करून साहित्य मिश्रण करून ठेवावं लागेल. आणि मीठ घेतलेले चवीप्रमाणे. एकदम टेस्टी असते मच्छी खाणं, तुम्ही नक्कीच खात असाल घरामध्ये. कारण थोडं हिंग पण घ्यायचं. हिंग घेण्याचं कारण काय सांग मला. पोटासाठी, शांत राहण्यासाठी ना, हजम होण्यासाठी बस. आणि जोडीला नाचणी भाकर असणार आहे. कर्लीचा रस्सा बनवतोय मस्तपैकी. खूप दिवसांनी खातो कर्ली, नेहमी आम्ही खात असतो जर संडेला वगैरे वेळ भेटेल तेव्हा. 15 ते 20 मिनिटं ठेवूया. त्याच्यानंतर आपण जो रस्सा बनणार आहे तो आपण तयारीला करूया. याच्यामध्ये वाटण पण राहणार आहे ना, ठीक आहे. चला मग. तर नमस्कार मंडळी, सर्व ह्या ठिकाणी वाटणाची पण तयारी झालेली आहे. ह्या ठिकाणी टमाटर घेतले आहेत, कांदा घेतलेला आहे ह्या ठिकाणी. परत ह्या ठिकाणी आलं लसूण घेतलेलं आहे. आणि खाली आपण बघतो मच्छी ठेवलेली आहे म्हणजे मॅरिनेट करायला. ते पण होईल 40 मिनिटांमध्ये. आणि वाटणाची तयारी झालेली आहे, अस्मिताने केलेली आहे. तर आपण वाटण झाल्यानंतर आपण इथे फोडणीचा कार्यक्रम करणार आहोत, अस्मिताच करणार आहे. आणि बघूया मग पुढचा कसं काय काम होतंय ते. चला मग. आता सुरुवात झाली आहे फोडणीला. तेल आणि कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे. या ठिकाणी वाटण पण रेडी झालेलं आहे आणि आता फोडणी होऊन चालू झालेली आहे. त्याच्यामध्ये परत आलं लसूणची पेस्ट घ्यायची आहे. सुरुवात होते ह्या साईडला. आणि अस्मिता सर्व तयारी करून ठेवलेली आहे. आलं लसूणची पेस्ट आहे इकडे. आणि ह्याच्यामध्ये जो वाटण होतं ते वाटण घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये मस्त आता फोडणी झालेली आहे, मस्त वास सुटलेला आहे, वास एकदम कर्लीचा पण. ह्या साईडला कर्ली आता ठेवलेली आहे मॅरिनेट करायला, होऊन जाईल ते. आणि पूर्ण वाटण घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये. एकदम कोकणी टाईप आम्ही बनवतोय कर्ली चा रस्सा. आणि हे जेवण बनवायला गेलो की गावाकडची आठवण येते, चुलीवरचं जेवण. सध्या मुंबई शहरामध्ये राहतात, त्यामुळे गावाकडे जातो तेव्हा नक्कीच पदार्थ बनवतो आम्ही. नक्कीच तुम्हाला पुढे पुढे व्हिडिओ बघायला भेटतील. नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आली ना. आपण जे मगाशी जे मसाले ऍड केले होते त्याप्रमाणे आता पण ऍड करावे लागतील. त्याच्यामध्ये हळद आहे, नंतर कोकणी मसाला आमच्या गावाकडचा, आम्ही गावाकडून मसाला आणतो स्पेशल जेवणासाठी. मे मध्ये गेल्यानंतर बनावं लागलं आम्हाला. त्याच्यानंतर याच्यामध्ये धनिया पावडर ना, गरम मसाला सॉरी. त्याच्यानंतर 1 चमचा धनिया पावडर. आणि त्याच्यानंतर चवीप्रमाणे तुम्हाला मीठ घ्यावं लागेल, तरच कर्लीचा स्वाद येईल.
आणि कर्ली खाण्यामध्ये मजा येईल, ते सुद्धा नाचणीच्या भाकरी बरोबर किंवा तांदळाच्या भाकरी बरोबर. तर सर्व साहित्य मिक्स करूया. नंतर याच्यामध्ये कर्ली आपण ऍड करणार आहोत काहीच मिनिटांमध्ये. सर्व साहित्य मिक्स झालेलं आहे. चुलीवरचं जेवण आणि गॅसवरचं जेवण खूप फरक आहे. सध्या तरी शॉर्टकट जेवण बनवायला लागतील, कारण का म्हणजे सिलेंडर आपल्याकडे येत नाही सध्या. 25 दिवसाचा फरक आहे. गव्हर्नमेंटनी युद्ध चाललं, आपलं युद्ध झालं इथे सिलेंडरवरती. सर्व लक्षात ठेवा. 25 ते 30 दिवस तुमच्याकडे काय परिस्थिती आहे नक्की सांगा आम्हाला कमेंट मध्ये. तर मला असं वाटतं गावी जायचे दिवस येतील, परत येणार नाहीत आणि परमेश्वर येऊन देऊ नये या गोष्टी. एकदा आपल्याला लॉकडाऊन झालेलं आहे 2020 मध्ये. मी पण सध्या गावी जातो 9 महिने. तर आता ह्याच्यामध्ये कर्ली आपण ऍड करू. मस्त रस्ता रेडी होतोय. हा, उकडे आल्यानंतर आपण कर्ली ऍड करू. आणि इकडे आता आपल्या अशाला कड आलेली आहे मस्तपैकी. म्हणजे कायला बोलतात, उकडी आलेली आहे इकडे कर्लीचा रस्सा बनवण्यासाठी. आणि कर्ली पण रेडी झालेली आहे. इकडे मॅरिनेट करून झाले 15-20 मिनिटं. त्याच्यामध्ये डोकूल टाकलेलं आहे कर्लीचा आणि काही शेप हे टाकलेलं ना, शेपूट आणि मधला भाग टाकतो याच्यामध्ये. कारण रस्सा असा असतो ना, सर्दी वगैरे पण गायब होऊन जाते. पण एक मात्र खाताना काट्यांचा विचार करावा लागेल. आपण ज्या लहान मुलांना देतो तर ते व्यवस्थित द्यावं लागतं. आम्ही गावाकडे खायचो ना तेव्हा अडकायचं घशामध्ये. त्याच्यानंतर आम्ही सुकी भाकरी खायचो, चिली भाकरी किंवा सुकी नाचण्याची भाकरी. नंतर मग तो काटा आतमध्ये जातो पोटामध्ये रिटर्न. त्याला कर्लीचा मस्त उकडा येतोय. उकडे आलेली आहे आणि कर्ली ऍड केली त्याच्यामध्ये. त्याला कर्लीचा रस्सा आता रेडी होतोय. काहीच मिनिटांमध्ये रेडी होऊन जाईल आणि मस्त आपण जेवणाला बसू नंतर. ठीक आहे, चला तोपर्यंत वेटिंग करा आमच्या कर्लीच्या रस्स्याची. आणि या बाजूला आपल्या कर्लीला उकडे आलेली आहे. कर्ली आता मस्त उकडते इकडे. आता रेडी झाले असेल कदाचित. टेस्ट करावी लागेल रस्सा वगैरे. मस्त उकडी येते त्याला. एकदम कोकणी पद्धतीने जेवण केलेलं आज रेडी. कर्लीचा रस्सा बनवतोय मस्त. आली ना, आली रेडी ना. डोकूल आहे वरता कर्लीचा. मधला भाग कुठे आहे? हा आहे ना, मस्त रेडी झालेली आहे. एकदम ताजी मच्छी आणलेली. मी विरारला जो आणणारा मार्केट आहे तिकडे गेली दुपारी त्याला, तर घेऊन आलो मस्त रेडी. रेडी. चला बघूया पुढे काहीच मिनिटांमध्ये. तर नमस्कार. आणि कर्लीची रस्सा असणार आहे, नाचणीची भाकर असणार आहे, अस्मितानी बनवलेली आहे. इकडे पण भाकऱ्या पण रेडी आहेत आणि कर्लीचा रस्सा पण रेडी आहे. तर आपण आज आनंद घेणार आहोत, आपला स्वाद घेणार आहोत मस्त जेवणाचा. आणि कोकणातील सर्व मजा ह्याच तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटतील. गावाकडे जे बनतं ते आम्ही मुंबईमध्ये बनवतो. गावाकडे चुलीवरती बनतो, पण मुंबईमध्ये गॅसवरती बनतो. एवढाच फरक आहे. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल. आणि आता आपण जेवायला बसू काहीच मिनिटांमध्ये. तोपर्यंत नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच तुम्हाला व्हिडिओ लवकरच येत राहतील आपल्या ह्या माझ्या राजेश पाटील ब्लॉगच्या कशावरती ब्लॉगवरती, या आपल्या नावाच्या त्याच्यावरती चॅनलवरती. ठीक आहे, चला मग मस्त भाकर रेडी झालेत आणि तवा पण शांत होईल आता. चला मग पुढे जाऊया. तर नमस्कार मंडळी, जेवणाची तयारी झालेली आहे. मसाल्याचा रस्सा पण बनलेला आहे. कर्लीचा रस्सा, नाचण्याची भाकर आहे इकडे, इकडे कांदा आहे. व्यायाम पण जेवायला बसलेला आहे. मॅम कसे आले तुझा बाबू? बोलव का, टेस्टी ना? आणि समोर प्लेट ठेवलेला आहे. जे काही काटे भेटतील त्याच्यामध्ये ठेवायचे तिघांनी पण. ठीक आहे, मस्त रस्सा बनलेला आहे. एका बाजूला आम्ही कर्लीपर्यंत फ्राय केलेली आहे. पूर्ण जेवण आहे गावठी प्रमाणे एकदम आमच्या कोकणी पद्धतीने. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल. एकदम टेस्टी झालेलं जेवण. आणि कर्ली खाणं म्हणजे थोडा वेळ लागतो, कारण काट्यांचा काम आहे ते. त्यासाठी सर्वांना व्हिडिओ बघत राहा आजपर्यंत. व्हिडिओचा आनंद घ्या. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपण अशाच नवीन व्हिडिओ घेऊन येत राहू आपल्या चॅनलवरती. सर्वांना बाय बाय.